मराठी, ते धडक ते धडक. सुवर्णाभिषी योजनेसाठी आजच संपर्क करा. साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. शंकर नाना म्हणजे एक्साइट बॅटरी आणि एक्साइट बॅटरी म्हणजे शंकर नाना. एक्साइट बॅटरी आणि इन्व्हर्टरचे आपल्या भागातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे शंकर नाना. सर्वात स्वस्त बॅटरी आणि सर्वात बेस्ट सर्व्हिस देणारी तब्बल 26 वर्षापासूनची विश्वासाची परंपरा. मग वाट कशाची बघताय? इन्व्हर्टरसह सर्व प्रकारच्या बॅटरीसाठी आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सौर ऊर्जा डायमंड सोलार एनर्जीसाठी शंकर नानांना लगेच फोन करा. आपला माणूस, विश्वासातला माणूस. संपर्क आपल्या स्क्रीनवर. पत्ता फक्त आणि फक्त नेवरी नाका. त्यांचे कार्यकर्ते मला म्हणणार टोपी आणि आमचे कार्यकर्ते त्यांना म्हणणार चष्मा. यापेक्षा आम्ही काही एकामेकाला डिवचलं नाही, यापेक्षा एकमेकावर टीका केली नाही, यापेक्षा कोणाचं घरगुती आम्ही कधी काढलं नाही, यामध्ये कोणी कधी काही व्यवहार केले आम्ही बघितलं नाही, यामध्ये कधी कोणाला व्यक्तिदोष नाही निर्माण केला. माझं वय वर्ष 70 आहे. याच सत्कार सभेमध्ये आमदार नक्कल माझी करतात. काय मला यातना झाली असतील? माझ्या पोराच्या वयापेक्षा वय लहान आहे. नक्कल करता, छाती वाटून सांगता. आतापर्यंत मी गप होतो, आता इथनं पुढं मी गप राहणार नाही. यापूर्वी मला अडवायला माझा बाप होता, आता मला अडवाय को. अरे काय बुलडोजर फिरवतो आमच्या घरावर? काय करणार आहात? करणार म्हणजे काय करणार ते तरी सांगा. संयमाचं मी याकडे राजकारण केलं, आत्तापर्यंत करत आलो. मला आश्चर्य वाटेल, तुम्ही पत्रकार साक्षीदार आहे. माझ्या संपर्क कार्यालयावर दगडफेक झाली, बोललो मी काय? संपर्क कार्यालय माझ्या घरावर चालून आली आमदारकीच्या काळामध्ये, कोणाला बोललो नाही. कदाचित चुकलं असेल माझं, मी कोणाला दुखावलं असेल, माझ्यातून कधी प्रवास झाला असेल, कदाचित त्या लोकांचा गैरसमज झाला. येशू ख्रिस्ताने जसं की मला खिळे ठोकणाराला तू माफ कर रे परमेश्वरा, माझ्यावरती चालून येणाराला माफ करा. नाही, आपल्याला काय करायचं? पुन्हा नवी भरारी, पुन्हा नवीन पद्धतीचं राजकारण, पुन्हा नवीन दिशा आणि पुन्हा लोकांचं हिताचं कल्याण. हे करता येतं का? हे जमतं का? याच्यासाठी हे राजकारण करता येतं का? म्हणून या निवडणुका महत्त्वाच्या. कोणाची जिरवायची आहे आणि कोणाला अडवायची आहे नाही. संधीला या ठिकाणी आपल्याला गवसणी घालता आलं पाहिजे, संधीचं सोनं करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी निवडणूक आहे. काय बुद्धीची कीव करावीशी वाटते. म्हणजे तुमच्या घराला पार्किंग आहे का? काय माझ्या घरात एका गाडीचं पार्किंग आहे. पण ज्यावेळी मी घर बांधलं त्यावेळी तुमचा जन्म नव्हता. नाही, तुमचा जन्म नव्हता त्यावेळेला. 80ला मी घर बांधले, त्यावेळेस विटाशीर फार मोकळं होतं, त्यावेळेस तुमचा जन्म नव्हता. वैभव माझे घर बांधले, 100 गाड्या बसतील. आता जाऊन बघा येतात आता हरेवाडीला. जग बदललं, आपण बदललं पाहिजे. जगाबरोबर आपल्याला बदलता आलं पाहिजे. आधुनिकतेची कास या लोकांच्या या सुविधाशी जोडता आलं पाहिजे. जे चांगलं ते मला शहरामध्ये निर्माण करता आलं पाहिजे. माझ्या भावी पिढीच्या कल्याणाचं राजकारण मला उभा करता आलं पाहिजे. ते जपलं पाहिजे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी संक्रमित करता आलं पाहिजे. हे करता आलं पाहिजे. ह्याच्यावर बोला, माझ्या समोर येऊन बोला. हे सगळं टिकवण्यासाठी मी काय करेन, काय त्याग करेन ते बोला. ही उसना येऊन बोलायचं बंद करा. आणि मला वाईट वाटतं, आम्ही सुद्धा 10 वर्ष मी आमदार होतो, 12 वर्ष नगराध्यक्ष होतो. मी छाती उठवून बोललो नाही कधी. छाती वाटवून नाही. मी केलं आणि मी करेन नाही. आपण सगळे. आणि मी कोणासाठी? तुमच्यासाठी. तुम्ही कोणाचे आहात? माझी का मेहरबानी करतोय कोणावरती? पण इतका अहंकार नाही चालत. इतका अहंकार चालत. आणि एका वर्षात तुम्हाला एवढं मताधिक्य मिळालं का मिळालं? एका वर्षात दुर्दैवानं तुमचे आईवडील वारले, लोकांना सहानुभूती वाटली म्हणून तुम्हाला केलं. आणि एका वर्षात तुम्ही इतका अहंकार. अरे सूर्य सकाळी उगवलेला संध्याकाळी मावळतो एवढ्या घमटीत राहू नका. राजकारण कधी काय घडेल याचा भरोसा नाही.
रस्ते लाईट रस्ते नाही, परिस्थिती वेगळी आहे. तुम्हाला माहितीसाठी सांगतो. दादाने सांगितल्या पद्धतीनं सुरत झाले, गुवाहाटी झाले, गोवा झालं, पुन्हा विटा आलं. ठरलं होतं काहीतरी करायचं, एवढं द्यायचं तेवढं द्यायचं, काय थोडं दिलं होतं रोख आणि बाकी नंतर कामातनं द्यायचं होतं. आणि सगळ्यात काम करायचं सोपं काय तर रस्ते लाईट रस्ते लाईट रस्ते गटार रस्ते गटार. ती गटार आहे, ती गटार ही आहे, ती गटार ही आहे. तो रस्ता हे आहे, त्यासाठी टाकलेला ह्या क्रशर त्याच्यासाठी आहे. आम्हाला ज्ञान शिकवतोय तुम्ही गट रस्त्यावर काय काय बोलतोय आपण, काय करतो. आज अर्थकारण तुम्हाला मिळाले, सत्ता मिळाली, सरकारमध्ये काम करायला मिळालं, पण एवढा गर्व आणि अहंकार, गर्वाचं घर खाली माझे बेटेकच साक्षीदार आहे. करतील, परवा दिवशी तुम्ही करा. तुम्हाला मी सांगा शेवटच्या मी बोललो शेवटच्या सोसापड टिंगर करायला लागेल. उद्या जर निवडणुकीमध्ये होणार नाही का मला खात्री आहे, पण जर काय बरं वाईट झालं ना, या वाड्याला सुरुंग लागल्याशिवाय राहायचं नाही, सुरुंग लागल्याशिवाय राहायचं नाही. आणि सगळं संपून जाय. जसं म्हणजे जसं कुपवाडमध्ये आणि मिरजेमध्ये चालली तशी बेबंदशाही, कोणावरती कोणाचं कंट्रोल नाही, प्रचंड गुन्हेगारी, रोज भोक्साभोक्षी, रोज भांडणं, रोज टोळी युद्ध, रोज बेबंदशाही, रोज अराजकता, कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. गावामध्ये कोण ऐकायला तयार नाही. ज्याचं घरात गेल्यानंतर वाढ म्हटलं तर वाढत नाही, तो म्युन्सिपाल्टीवरती टेबलावर पाय ठेवून बसलेला तुम्हाला दिसेल. ही वाईट परिस्थिती माझ्या विटेची होईल, त्याच्यासाठी मी तुमच्याबरोबर. हे का निवडणूक मला महत्त्वाची आहे, त्याच्यासाठी निवडणूक महत्त्वाची आहे. नाही मी हे सगळं नष्ट होऊन देणार, हे मी कधीही विट्यामध्ये घडू देणार नाही. निदान माझ्या जीव आहे तोपर्यंत, माझ्या माघारी काय व्हायचं असेल ते होते. पण जे चांगलं आणि आत्तापर्यंत जपून ठेवलेले संस्कार, या निमित्तानं विटेकरांचं हे सगळं ही तुम्हाला या ठिकाणी सुरक्षितपणे हा सगळा मंगल कलश मला पुढच्या पिढीकडे मला एक ठिकाणी संस्कारित करायचं आहे, संक्रमित करायचं आहे. आणि त्याच्यावरती सुद्धा माझं लक्ष राहील. मी आजच तुम्हाला सांगतो, हे सगळी बेबनाव आणि हे प्रवृत्ती, हे सगळे वाईट विचार आणि वाईट सगळं होत असलेलं विट्यातलं सगळं सरळ होईपर्यंत माझ्या नगराध्यक्षाच्या खुर्चीला खुर्ची लावून मी बसेल. सगळं सरळ तयार करून देईन, व्यवस्थित तयार करून देईन. ती भूमिका मी या ठिकाणी मांडतोय, ती भूमिका तुमच्या विटेकरांना तुम्हाला गंमत वाटते. आमच्या सगळ्यांनी मिळून प्रचंड त्यागाने हे उभा केले. आम्ही कधी आमची बायका पोरं बघितली नाही, दिवस रात्र बघितला नाही. जे जे गावामध्ये होतंय त्या सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी पालकत्व स्वीकारलं. चांगल्याचं यश घेतलं तसं वाईटाची सुद्धा जबाबदारी घेतली. त्या जबाबदारीतून मी लोकांना सगळ्यांना या ठिकाणी समजून सांगत गेलो. माझ्या यात्रा कमिटीसुद्धा तक्रार, विटा मर्चंट बँकेतसुद्धा भानगड वाद, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूलमध्ये वाद, MGMच्या शिक्षण प्रसारक मंडळामध्ये वाद, आमच्यामध्ये वाद, माझ्या यात्रा कमिटीत वाद. अरे इतक्या वर्षाची माझी यात्रा कमिटी चांगली चालवली आहे. आम्ही साधं गणित आहे. आमचा हा नाथबाबा फार गोसाव्याचा आहे, गोसाव्याचं स्वरूप. त्यातला 1 रुपया जरी खाल्ला तर अंगात किडं पडणार हा नाथबाबा आहे. कशाला कोण करते हो, काम करतो, एखादी चूक होती, पण ती तरी कशासाठी करत होतो आम्ही. आता हे नवीन झालं आहे, आमचे शहाजीराव आहेत, माणसं थकली सगळे यात्रा करून. 15 दिवस सगळ्या गावातनं हिंडायचं, पैसे गोळा करायचं, उन्हातानातनं हिंडायचं. आता होत नाही त्यांना. काहीतरी आपण एक कॉर्पस फंड उभा करूया आणि त्या फंडाच्या माध्यमातून व्याजावरती यात्रा कमिटीचं काम व्हावं, ही भूमिका आपण घेतली. म्हणून त्या जागेचा व्यवहार केला. पुन्हा आमच्या लक्षात आलं की चुकलं म्हटलं, दुरुस्त बी केला. परंतु त्याच्यावरती किती राजकारण करावं. चौकामध्ये उपोषणाला बसता काय वाटतं आपल्याला. देवाच्या कामातसुद्धा हत्ती आम्ही आमच्या प्रेमानं आणला, हनुमंतराव साहेबांनी आणला. गेला, मला लहान मुलं म्हणले भाऊ हत्ती पाहिजे गावाला. मी हत्ती घेऊन आलो, चांगला सांभाळ. दुर्दैवानं त्याला जखमा झाल्या, दुर्दैवानं तो आजारी पडला, मणक्याचा विकार सुरू झाला. अनेक डॉक्टरांना दाखवलं, डॉक्टर म्हणले आता हा इलाज आमच्या हातात नाही, तो तुम्हाला वनताराला नेल्याशिवाय तो बरा होत नाही. ते लोक आले, घेऊन गेले. त्याच्या नावानं राजकारण, मुक्या प्राण्याच्या नावानं राजकारण. आणलेला हत्या मी कोण विकू का, आहे का कोण, काय जरा तरी काय शरम लाज लज्जा, बोलताना काहीतरी बोलतोय आपण.
मी काय आणला होता? उपासपोटी मरतोय आम्ही. माझ्या लहान लहान मुलांची भावना होती, आपल्या गावाला हत्ती असावा, माझं हत्ती तो माझ्या गावामध्ये डोलावा, वैभवानं डोलावा, ह्या चांगल्या हेतून मी आणला होता. त्या वनदाराला आता नांदीच हत्ती नेला. आता काय केलं? काय केलं आता? आणि कालची बातमी आहे, वनतारा जगामध्ये स्टँडर्ड ठेवणारं हे वन्यजीव संरक्षण करणारं केंद्र आहे. माझा हाते बरा झाला, बाद झाला, जाऊ तिकडे काय असेल. गावाला गरज ओळखून आपण काम केलं. क्रीडा संकुलाचं तुम्हाला मी उदाहरण देईन. क्रीडा संकुलाचा ह्या जाता त्या मेटकरी बहीण आहेत ना, त्यांचा एक सावत्र भाव आहे. त्या सावत्र भावाला मी मदत केली आणि त्यानं मला 5 एकर जागा दिली मोफत. या जसं त्या भगिनीला सहकार्य केलं 20 वर्ष, तो भाऊ सुरुवातीला ते डोक्यावर परिणाम झाला का? झाला होता. त्या बिचारीनं 5 वर्ष दवाखाना केला, तो सरळ केला, तुमच्यासमोर माईकवरती बोलला. मनोरोग नाही, कपडे फाडलेत, चिंचेत चापसतो, काय झाले ते होऊन सांगतोय, बोलतोय. काय आमच्यावर आरोप करता? ही प्रवृत्ती ठेसायची नाही, होणार नाही सफळ. त्या बिचारीने मला त्याच्या सावत्र भावाने मी त्याला मदत केली. या सगळ्या भावाच्या वाटण्या झाल्या. तो अळसून असतो शिवाय. त्याला काही जागा मिळाली, 5 एकर जागा. तो भाऊ म्हणला, तुम्ही सगळं करून दिले मला, बाकीचं सगळं मला सगळं मिळालं आहे, मला ही 5 एकर जागा तुमच्या नावं करायची आहे. जसं मंगल कार्यालयाची जागा हनुमंतराव साहेब म्हणले, जाऊ दे तिकडं, माझं पाराबोळाबांचं काय होईल, गावाला मोठं कार्यालय असावं, यात्रा कमिटीच्या नावावर करूया. ती केलं नसतं ना, काही झालं नसतं. तसं माझं झालं आहे. आता ती जागा आहे, त्यांनी बिचारून माझ्या नावं करताना मी सांगितलं, बाबा माझ्या नावं करू नकोस, माझ्या नावं केलीस तर मी वापरणार नाही. माझ्या गावाला क्रीडांगण नाही म्हटल्यानंतर तेव्हा म्हटलं, मग तुमच्या नावावर घ्या, तुम्ही द्या सरकारला. मी माझ्या नावावर जागा घेतली 5.5 एकर आणि मी सरकारला 99 वर्ष करारानं वर्षाला 1 रुपये भाड्यानं सरकारला दिली. मी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा काय केलं असेल त्या सगळ्याला कंपाऊंड केलं. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं बॅडमिंटन हॉल बांधला, बाजूला त्या ठिकाणी नगरपालिकेला जागा दिली, जलतरण तलाव बांधला, 400 मीटरचा ट्रॅक केला, हेलिपॅडसुद्धा उतरायची सोय केली, हेलिकॉप्टरसुद्धा उतरले पाहिजे. माझी आमदारकी गेली. 2014 ते 2025 अध्यक्ष कोण? त्या क्रीडा समितीचा आमदार. या बाप लेकाने 1 रुपया खर्च केला नाही. मला वाईट वाटतं अंतकरणापासून. बाबळीची झाडं आणि घाणेरे उगवले. मला वाटतं माझ्या गावाला क्रीडांगण असलं पाहिजे, क्रीडा क्षेत्रात मला काम करता आलं पाहिजे. चांगल्या प्रकारचं कुस्ती केंद्र आपण उभा केलं, सगळ्या प्रकारचे तिथे अगदी अत्याधुनिक साधनं आली पाहिजे, युवकांना बलसंवर्धनाचं काम करता आलं पाहिजे. माझ्या विट्याचं नाव सगळ्या देशभरामध्ये गाजलं झालं पाहिजे. आज नुसती तालीम काढली मी, तर तालीम काढली तर एखाद्याला कुठेतरी ग्राउंडवरती गेल्यानंतर, मैदानावर गेल्यानंतर, हे तो बघ आदर्श कुस्ती केंद्राचा पट्टा आहे बघ म्हटला तर किती आम्हाला अभिमान वाटतो. आज 30 मुलं बलसंवर्धनाचं काम करतात. हे कोण करणार का? हे कोणाच्या डोक्यात आहे का? यासाठी कोण योगदान देणार का? यासाठी राजकारणाचा हे ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं कोण वापर करणार का? हे महत्त्वाचं असते बाबांनो. हे सगळं सांगायला आणि ऐकायला तुम्हाला बरं वाटतं आहे. प्रचंड त्यागातनं उभा केलं आहे, प्रचंड त्यागातनं उभा केला आहे. हे जपायचं आहे. उद्या काम तरी होईल चांगलं, पण पाणी योजना होईल, भुयारी गटार योजना होईल. तुम्हाला मी सांगतो, मी सत्य वस्तुस्थिती मांडणारा मनुष्य आहे. जेवढ्या नगरपालिकाकडे नाट्यगृह आहेत ना, सगळे ओस पडले. मी नाट्यगृह नाही म्हणणार, मल्टीपर्पज हॉल नगरपालिकेचा, नाटकंही व्हावीत, प्रदर्शनं व्हावीत, व्याख्यानं व्हावीत, साहित्य संमेलन भरावं, वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जावेत. असा एखादा मोठा हॉल करता येईल आपल्याला. गावात समस्या आहे वाहतुकीची, विट्यातच आहे, सगळ्या शहरांच्यामध्ये आहे. रिंग रोड पर्याय नक्कीच आहे, ओव्हरब्रिजचा सुद्धा पर्याय आहे. कोणचा सोपा अभ्यास करूया, कोणत्या तरी पर्यायाला जाऊया. पार्किंग व्यवस्था, आता दादाने सांगितलेल्या पद्धतीनं नगरपालिकेच्या पुढच्या बाजूला त्रिकोणी जागेमध्ये जर 5-10 मजले आपण जर मल्टीस्टोअर पार्किंग केलं तर सगळाच प्रश्न संपेल. मल्टीस्टोअर, प्रत्येक मजल्यावर गाड्या लिफ्टनं जाव्यात, उभा राहाव्यात, त्याचं मूल्य द्यावं, करता येतं. काय बुद्धीची कीव करावीशी वाटते. म्हणजे तुमच्या घराला पार्किंग आहे का? काय, माझ्या घरात एका गाडीचं पार्किंग आहे. पण ज्यावेळी मी घर बांधलं त्यावेळी तुमचा जन्म नव्हता. नाही, तुमचा जन्म नव्हता त्यावेळेला. 80ला मी घर बांधले.
त्यावेळेस विटाशीर फार मोकळं होतं, त्यावेळेस तुमचा जन्म नव्हता. वैभव माझे घर बांधले, 100 गाड्या बसतील आता, जाऊन बघा येतात आता हरेवाडीला. जग बदललं, आपण बदललं पाहिजे. जगाबरोबर आपल्याला बदलता आलं पाहिजे. अजून एक चिकास या लोकांच्या या सुविधाशी जोडता आलं पाहिजे. जे जे चांगलं ते मला शहरामध्ये निर्माण करता आलं पाहिजे. माझ्या भावी पिढीच्या कल्याणाचं राजकारण मला उभा करता आलं पाहिजे. ते जपलं पाहिजे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी संक्रमित करता आलं पाहिजे. हे करता आलं पाहिजे. ह्याच्यावर बोला, माझ्या समोर येऊन बोला. हे सगळं टिकवण्यासाठी मी काय करेन, काय त्याग करेन ते बोला. ही उसना येऊन बोलायचं बंद करा. आणि मला वाईट वाटतं, आम्ही सुद्धा 10 वर्ष मी आमदार होतो, 12 वर्ष नगराध्यक्ष होतो. मी छाती उठवून बोललो नाही कधी, छाती वाटवून नाही. मी केलं आणि मी करेन नाही. आपण सगळे. आणि मी कोणासाठी? तुमच्यासाठी. तुम्ही कोणाचे आहात? माझी का मेहरबानी करतोय कोणावरती? पण इतका अहंकार नाही चालत, इतका अहंकार चालत. आणि एका वर्षात तुम्हाला एवढं मताधिक्य मिळालं का मिळालं? एका वर्षात दुर्दैवानं तुमचे आईवडील वारले, लोकांना सहानुभूती वाटली म्हणून तुम्हाला केलं. आणि एका वर्षात तुम्ही इतका अहंकार. अरे सूर्य सकाळी उगवलेला संध्याकाळी मावळतो एवढ्या घमटीत राहू नका. राजकारण कधी काय घडेल याचा भरोसा नाही. रस्ते लाईट, रस्ते अनेक परिस्थिती वेगळी आहे. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, दादाने सांगितल्या पद्धतीनं सुरत झाले, गुवाहाटी झाले, गोवा झालं, पुन्हा विटा आलं. ठरलं होतं काहीतरी करायचं, एवढं द्यायचं तेवढं द्यायचं. काय थोडं दिलं होतं रोख आणि बाकी नंतर कामातनं द्यायचं होतं. आणि सगळ्यात काम करायचं सोपं काय तर रस्ते लाईट, रस्ते लाईट, रस्ते गटार, रस्ते गटार. ती गटार आहे, ती गटार ही आहे, ती गटार ही आहे. तो रस्ता हे आहे, त्यासाठी हे टाकलेला ह्या क्रशर त्याच्यासाठी आहे. आम्हाला ज्ञान शिकवतोय तुम्ही. गट रस्ता काय काय बोलतोय आपण? काय करतो? आज अर्थकारण तुम्हाला मिळाले, सत्ता मिळाली, सरकारमध्ये काम करायला मिळालं, पण एवढा गर्व आणि अहंकार, गर्वाचं घर खाली माझे बेटेकच साक्षीदार आहे. करतील, परवा दिवशी तुम्ही करा. तुम्हाला मी सांगा शेवटच्या मी बोललो शेवटच्या सोसापड टिंगर करायला लागले. मध्ये जरा मी म्हटलं करते पोरं करू दे, प्रशासक कारभार जरा थांबतो, करू दे त्यांना काय करायचं. पण ज्या दिवशी मला वाटलं की ह्या भावी पिढीचं भवितव्य धोक्यात आहे, झपाटून मी काय कामाला लागलो. आणि आजही तुम्हाला सांगतो, या सगळ्या विट्याची घडी पुन्हा बसवल्याशिवाय मी जात बी नाही आणि तुम्हाला बी सोडत नाही. एवढंच या निमित्तानं मी सांगतो. बरंच बोलण्यासारखं आहे, तुम्हाला बी ऐकाय बरं वाटतंय. ठीक आहे सर, बंद आहे की लाईट लागत. ठीक आहे किरणराव. गेल्या 40 वर्षापासून मी तुमच्या विटे शहराचं नेतृत्व करतोय. मी ह्या 40 वर्षापुरतं मर्यादित राहत नाही. या विटे शहराचा 100 वर्षाचा जर इतिहास आपण बघितला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ह्या विटे शहरामध्ये त्या समाजातल्या निर्माण झालेल्या समाज धोरणांनी, त्या वेळच्या नेते मंडळींनी, त्या वेळच्या असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींनी या शहरावरती काही संस्कार केलेले आहेत. आणि त्या संस्काराची परिणती, त्याची फळं आज आपण या निमित्तानं भोगतोय. मी अनेक वेळेला सांगितलं, औंध संस्थानातलं आपलं शहर ऐतिहासिक शहर, या शहरामाची वैशिष्ट्य आहे. ही वैशिष्ट्य मी तुम्हाला थोडक्यामध्ये नमूद करण्याचा प्रयत्न करतो. कारण का बऱ्याच वेळेला असं होतं की सगळं आपल्याजवळ असतं पण त्याची आपल्याला माहिती नसते. ते जाणवून दिलं, तुम्हाला सांगितलं की लक्षात येतं हे आपल्याजवळ आहे, हे आपलं आहे. जसं एक जंगलामध्ये हरिण असतं, त्या हरिणीच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते. हरिणाला कुठला तरी सुगंध येतो, भास होतो,
सगळ्या जंगलामध्ये हरी वन वन हिंडतं, हा सुगंध कुठनं येतोय? त्याला जाणवून द्यावं लागतं की हा सुगंध तुझ्या बेंबीमध्ये आहे. माझ्या विटेकरांना सांगावं लागेल मला, जे जे चांगलं आहे ते तुमच्याजवळ आहे, फक्त तुम्हाला तिची जाणीव नाही आहे, तिची माहिती करून द्यावी लागेल मला. मी स्वाभिमानानं सांगतो, मग वैभवदादांनी सांगितलं की विटा शहर माझं सांगली जिल्ह्यामध्ये सर्वात वेगानं शहर कोणतं वाढत असेल तर विटा शहर वाढतं. सोपी गोष्ट नाही, अनेक वर्षाचा त्याग आहे त्याच्या पाठीमागं, अनेक वर्षाची तपश्चर्या आहे त्याच्यामध्ये. माझ्या विटे शहरामध्ये काही नाही. विटे शहराचे वैशिष्ट्य सांगताना मी सांगतो, माझं विटे शहर शांतताप्रिय गाव आहे. माझ्या विटेतल्या लोकांना शांतता आवडते. आम्ही सर्व शांतताप्रिय माणसं एकमेकाला समन्वयानं राहतो, सद्भावनेनं राहतो. माझ्या शहरामध्ये सृजनशीलता आहे. सृजनशीलता म्हणजे आम्ही तुम्हाला मानतो, तुम्ही आम्हाला मानतो. आमचा एखादा शब्द तुम्ही ऐकता, तुमचा शब्द आम्ही ऐकतो, आणि आपण या निमित्तानं फक्त चांगल्यासाठी म्हणून या ठिकाणी एकत्रित येतो. माझ्या शहरामध्ये गुन्हेगारी नाही. माझ्या शहरामध्ये कोण दादा झाला नाही. या परमेश्वराच्या कृपेनं माझ्या शहरामध्ये दादागिरी कधी चालली नाही. कोण दादा कधी निर्माण झाला नाही आणि त्याला आम्ही होऊन बी दिला नाही. हे सगळं सृजनशीलतेनं घडावं ही भूमिका आपण आत्तापर्यंत करत गेलो. माझं शहर उद्यमशील आहे. माझे लोक उद्योगामध्ये मग्न असतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत उद्योगामध्ये राहावं, रोजीरोटी कमवावी, घरामध्ये आल्यानंतर 2 घास बायका मुला देखत आनंदानं खावं, इतकं माझं शहर सृजनशील आणि उद्यमशील आहे. माझ्या गावामध्ये लोकांना रोजगार मिळतो. माझा दावा आहे, या विटे शहरामध्ये कोणताही मनुष्य उपाशी मरत नाही, इतकं माझं शहर या ठिकाणी चांगलं आहे. माझ्या शहरामध्ये उद्योगधंदे वाढले. मला या ठिकाणी नम्रपणे सांगतो, माझी माता भगिनी सुरक्षित आहे. माझ्या गावामधनं कुठं जरी हिंडून आली रात्री अपरात्री तर तिच्या केसाला धक्का लागणार नाही. हे माझं गाव या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण गाव आहे. माझ्या गावामध्ये वराह नाही, डुक्कर नाही. आज नाही, गेली 40 वर्ष या ठिकाणी डुक्कर कधी झालं नाही. पथ्य पाळले आम्ही या ठिकाणी. माझ्या गावामध्ये झोपडपट्टी नाही. माझ्या गावामध्ये कधी झोपडपट्टी आम्ही निर्माण होऊन दिली नाही. जी माणसं सामान्य गरीब माणसं आहेत त्यांना एकाने गुंठा 2 गुंठ जागा घ्यायला लावले, प्रत्येक ठिकाणी स्वतःची घरं उभा करायला लावली, बँकाचे पैसे दिले, त्या लोकांनी या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारची वसाहत निर्माण करून दिली. माझ्या गावामध्ये झोपडपट्टी नाही. माझ्या गावामध्ये बकाल वस्ती नाही. कुठेही कोण बी कसं बी राहिले, वड्याकडला नाल्याकडला कुठंतरी बकाल वस्ती वाढली नाही माझ्या गावामध्ये. माझ्या गावासारख्या इमारती बंगले कुठल्याही शहरामध्ये नाही. दावा आहे माझा, सुंदर शहर माझं. माझ्या गावामध्ये हागणदारी नाही. माझं गाव शौचालययुक्त आहे. माझ्या गावामध्ये सगळ्या लोकांना या निमित्तानं मी विटेकर याचा अभिमान वाटतो. मी विट्याचा विटेकर माझा, हे त्रैरसिक आपण या ठिकाणी जपण्याचा प्रयत्न केला. माझ्या गावामध्ये काय नाही. गेली 40 वर्षामध्ये राब आपण राबलो. लोकांचं कल्याण, लोकांचं हित आणि लोकांच्यासाठी राजकारण करत गेलो. आज त्याची परिणती म्हणून सगळं तुम्हाला उभा राहिलेलं दिसतंय. मी नगराध्यक्ष झालो 1991ला. नगराध्यक्ष झाल्यानंतर मी विट्याचं एक स्वप्न माझ्या मनामध्ये रंगवलेलं होतं. ते स्वप्न मला पूर्ण करता आलं पाहिजे, मी भूमिका घेतली. अंतःकरणापासून कामाला मी सुरुवात केली आणि बघता बघता या शहराचं चित्र वेगळं करण्यामध्ये मला काही प्रमाणामध्ये यश प्राप्त झालं. मी आपल्याला मुद्दाम सांगेन, मी विटा नगरपालिकेचा कारभार करत असताना अनेक वैशिष्ट्य मी निर्माण करून ठेवली, किंबहुना काही विक्रम आपण या ठिकाणी करू शकलो. आपल्याला आता सांगितल्या पद्धतीनं बघितलं असेल तुम्ही, मी पहिल्यांदा 84 साली ज्या वेळेला बिनविरोध निवडून आलो आणि 86 सालीला विटा नगर परिषद शिक्षण मंडळाचा मी सभापती झालो. काही संकल्प मी केले. मी विटा नगर परिषदेच्या माध्यमातून त्याकालीन नगराध्यक्ष माननीय हनुमंतराव साहेबांना विनंती केली की माझ्या या शिक्षण मंडळाच्या माध्यमातून विटे शहरातल्या सगळ्या शाळा RCC आपल्याला करता आल्या पाहिजे. दरवर्षी 10 खुल्या RCCच्या बांधण्याचा आपण संकल्प केला आणि बघता बघता विटे शहरामध्ये शैक्षणिक वातावरणामध्ये मला आमूलाग्र अशा पद्धतीचा बदल करता आला. आज मला सांगायला आनंद वाटतो, माझ्या शिक्षण मंडळाच्या माध्यमातून आता विटे शहरामध्ये नगरपालिकेच्या सगळ्या RCCच्या सगळ्या शाळा
त्यांना चांगल्या प्रकारचं कंपाऊंड करता आलं, तिथं शैक्षणिक वातावरण देता आलं. तुम्ही सांगलं बेंचेस नाही, बेंचेस बघून बघा, सगळ्या शाळांच्या मध्ये बेंचेसची व्यवस्था करण्याचा आपण प्रयत्न केला. आज मी या ठिकाणी सांगतोय, सरकार आत्ता गोरगरीब लोकांना आणि मागासवर्गीय लोकांना पाठ्यपुस्तकं देतं. मी 1988 साली निर्णय केला की विटे शहरामध्ये 1ली ते 7वीपर्यंत शिकणाऱ्या शाळांमध्ये शिकणाऱ्या सर्व मुलामुलींना सर्व पाठ्यपुस्तकं आणि सर्व गणवेश मोफत देणारी महाराष्ट्रातली एकमेव कोणती नगर परिषद असेल तर माझी विटा नगर परिषद आहे. इतिहास आपण निर्माण करू शकतो. राजकारण नाही करायचं, या लोकांच्यासाठी या निमित्तानं सगळ्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजे. भूमिका आपण या ठिकाणी घेतली. 91ला मी नगराध्यक्ष झालो. नगराध्यक्ष झाल्यानंतर मी अनेक वेळेला बघतो, एखाद्या लग्नाला जायचं झालं की तर या ठिकाणी पहिला टँकर गेला आहे का बघायचं, मग त्या लग्नाला जायचं. नंतर तो मनुष्य म्हणेल आम्हाला टँकर मिळालं नाही, मला पाणी मिळालं नाही. ही भूमिका पहिल्यांदा मी या ठिकाणी बघितली. मी 93 साली निर्णय घेतला, आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये विटे शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवावा लागेल. या गावामध्ये मुली देताना सुद्धा विचार करत होते, त्या गावाचा मी नगराध्यक्ष होत असताना जर मला या गावाला पाणी पुरवठा करता येत नसेल तर माझ्या राजकीय कारकिर्दीचा उपयोग तो काय. आपण 1993-94 आपण एक महाराष्ट्र सरकारला योजना सादर केली. त्यावेळेला 32 कोटी रुपयाची घोगावरनं पाणी आणायची. आमच्या साहेबांनी अगोदर अनेक प्रयत्न केले. येरळेची स्कीम झाली, येरळवाडीची स्कीम झाली, पण ह्या गावाला पाणी पुरत नव्हतं. आणि 93-94ला मी योजना सादर केली. 95पर्यंत मला कोणी दाद दिली नाही. 95ला आपल्याला माहिती आहे, स्वतंत्र उमेदवार म्हणून राजेंद्रनाथ देशमुखांना आपण पाठिंबा दिला. त्यावेळेला सांगली जिल्ह्यामध्ये 5 अपक्ष आमदार निवडून आले. त्याच्यामध्ये आपण राजेंद्र देशमुखांना आपण निवडून आणलं. त्यांना मी शब्दच दिला, त्यांना मी वचन घेतलं होतं, कोणत्याही परिस्थितीमध्ये मी पाणी पुरवठ्यासाठी मला तुम्ही मदत केली पाहिजे. त्यांनी सरकारला सांगितलं. गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते, अण्णासाहेब डांगे मुख्यमंत्री होते, भाजप सरकार होतं. त्यावेळेला मी ज्यावेळेला राजेंद्रनाथांना घेऊन सरकारमध्ये गेलो तर गोपीनाथ मुंडे सहज मला म्हणाले, सदाशिवराव, अपक्ष आमदारांनी सरकारला पाठिंबा दिला आहे, तुम्ही जर BJPमध्ये येत असाल तर तुमची पाण्याची स्कीम मी करून देतो. मी सांगितलं माझी राजकीय कारकीर्द पणाला लागेल, मी तुम्हाला संरक्षण देतो. मी ठरवलं जायचं भाजपमध्ये. याच स्टेजवरती मी गोपीनाथ मुंडेंना घेऊन आलो, भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2 वर्षामध्ये मी स्कीम पूर्ण केली. याच स्टेजवरती गोपीनाथ मुंडेंचा आणि अण्णासाहेबांचा मी सत्कार केला, हत्ती उभा करून. माझ्या गावाला पाणी देता आलं पाहिजे. माझी राजकीय कीर्ती काय व्हायची ते होईल. आणि आज मला या ठिकाणी आनंद वाटतो की 25 वर्ष पुरेल इतकं आपण या ठिकाणी स्कीमचं नियोजन केलेलं होतं. 1 लाख लोकसंख्या ग्रहित माणसे 180 लिटर पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका ठेवून आपण काम करत गेलो. आज तुमच्या समोर आहे सगळं. अशा प्रकारच्या ऐतिहासिक काम करू शकतो का? ज्या लोकांनी मला या ठिकाणी काम करायची संधी दिली, कमाल मर्यादेपर्यंत मी तुमचं समाधान करू शकतो का? हा विषय माझ्या दृष्टीने महत्त्वाचा. कोण किती काळ राजकारण करतो, कोण किती काळ करतो, याहीपेक्षा आपल्याला दिलेल्या संधीचं आपल्याला या ठिकाणी लोकांच्यासाठी आपल्याला काम करता येतं का, हा विषय माझ्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. मी आपल्याला मुद्दाम सांगेन, मी या ठिकाणी दाव आहे माझा. मी नगराध्यक्ष असलेल्या काळामध्ये आपण एक धोरणात्मक निर्णय घेतला की या गावामध्ये वसाहत वाढत असताना कुठेही कुणीही घर बांधू त्या घरापर्यंत माझा नगरपालिकेचा रस्ता गेला पाहिजे. सुळकाच्या डोंगराच्या खाली कोणी एखादं घर बांधू द्या, तिथपर्यंत माझी लाईट पोचली पाहिजे. कुठे असलं तरी त्याला नगरपालिकेचं पाणी देता आलं पाहिजे. ही योजना आपण राबवली. आज ह्या गावामध्ये कुणीही कुठेही घर बांधलं तरी त्याला रस्ता, लाईट आणि पाणी नगर परिषद देते. ते धोरण आत्तापर्यंत आपण कायम ठेवलं. भले कोण परवानगी घेत नाही, मला त्याचीच फिकीर नाही. जो विट्यामध्ये येतो विटेकर होतो, त्याची सेवा करणं माझं काम आहे. मी सातत्यानं करत गेलो. मला कधी त्याच्या या ठिकाणी कायदा आणि व्यवहार याची सांगड घालता आली पाहिजे. विकासासाठी आपल्याला सर्व गोष्टी प्रामाणिकपणे करता आल्या पाहिजे. ही आपण या निमित्तानं भूमिका घेतली. तुम्हाला माहिती असलं पाहिजे, हे माहीत नसतं. आपल्या जवळ आहे पण आपल्याला कळत नाही. सांगली रस्त्याला जे काही आपण ग्रामीण रुग्णालय बघतो, त्या ग्रामीण रुग्णालयाचं अपग्रेडेशन करायचं म्हणून काय स्वप्न दाखवलं जातं, झालं पाहिजे. ते ग्रामीण रुग्णालय उभा करत असताना तुम्हाला माहितीसाठी सांगेन, 2 एकर जागा तिथं नगरपालिकेची होती. सरकारचं ग्रामीण रुग्णालय त्यावेळेला 5 एकर जागा जर नगरपालिकेने दिली तर ग्रामीण रुग्णालय उभा करायची भूमिका सरकारची होती. 2 एकर जागा होती त्या ठिकाणी 3 एकर जागा मी त्या दगडाबाईला सांगितलं. साहेब त्यावेळी जिवंत होते, काय दगडाबाई कांबळे म्हणून होत्या. तिनं सांगितलं, तुला मी नगरपालिकेत शिक्षण मंडळात शिपाई म्हणून घेतो, तेवढी 3 एकर जागा तो तेवढी आम्हाला उपलब्ध करून. तिनं दिलेली 3 एकर जागा, नगरपालिकेची 2 एकर, का आज ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी उभं राहिलं. आरोग्याची सुविधा कुणाला माहीत आहे?
उगाच आपलं बाणे हाणायचं. आता ग्रामीण रुग्णालय करतो, ट्रामा केअर सेंटर. मी आमदार असताना बृहत आराखड्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टी घालून घेतलेल्या आहेत मी. आटपाडीला उपजिल्हा रुग्णालय आणि इथं ट्रामा केअर युनिट त्यावेळच्या बृहत आराखड्यामध्ये. आज आयत्या पिठावर रोगोटं मारायचे काय त्यात अवघड आहे. आरोग्यामध्ये काम करता आलं पाहिजे. मी आमदार व्हायची मला संधी लोकांनी दिली 2004ला. 2004ला मी आमदार झालो. नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून काम करताना माझ्याकडे मर्यादा होत्या. जे विट्याचं स्वप्न मी रंगवलं होतं त्याला पूर्ण आकार मला या ठिकाणी देता येत नव्हता. मला या ठिकाणी तुम्ही नगराध्यक्ष केलं, त्यानंतर मला तुम्ही 2004ला आमदार केलं. पहिल्यांदा विटेचा नगराध्यक्ष तुम्ही आमदार करत असताना विटेकरांनी त्यावेळेला मला 9,500 मताचं लीड दिलं. मी झोकून देऊन काम करायचं ठरवलं. अपक्ष आमदार असताना सुद्धा मी सरकारमध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला. बघता बघता त्यातल्या असणाऱ्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी, तिथल्या मंत्री महोदयांनी मला, विलासराव देशमुखांनी प्रचंड सहकार्य केलं. मी ठरवलं आमदारमधून काम करताना वैशिष्ट्यपूर्ण मला काम करता आलं पाहिजे. आपल्याला निर्णय करता आले, अनेक चांगल्या गोष्टी मी करू शकलो. आपल्याकडे असणारं प्रशासकीय कार्यालय, पत्रकार महोदय पहिल्यांदा आपण बांधलं, मग जिल्ह्यातल्या इतर पुढाऱ्यांनी बांधलं. नोंद घ्या. एका छताखाली 14 ऑफिसेस एकत्रपणे या ठिकाणी आणण्याची भूमिका पहिल्यांदा आपण घेतली आणि मग जी ते इतर तालुक्यातल्या नेते मंडळींनी घेतली. आज तुमच्या समोर आहे. त्याच्या पलीकडच्या बाजूला पोलीस स्टेशन आपण बांधलं. पोलीस स्टेशनसुद्धा आम्ही वैभव, म्हणजे या विट्याचं वैभव वाढावं या भूमिकेतून बांधलं. पण बांधत असताना वैशिष्ट्यपूर्ण या ठिकाणी भूमिका घेतली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी अभिमानानं सांगतो, विट्याच्या पोलीस स्टेशनसारखं पोलीस स्टेशन महाराष्ट्रात नाही. दावा आहे माझा. बघा तुम्ही, एक कॅम्पस स्टोबी चौकात गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी एका कॅम्पसमध्ये सुंदर पोलीस स्टेशन, त्याच्या बाजूला DYSPचं ऑफिस, त्याच्या समोरच्या बाजूला अधिकाऱ्यांचं क्वार्टर्स आणि त्याच्या डाव्या हाताला कर्मचाऱ्यांचं क्वार्टर. कुठे आहे? महाराष्ट्रात कुठे नाही. माझ्या एखाद्या पोलिसाच्या भगिनीनं नुसतं येऊन बाहेर गच्चीतनं खुणवायचं त्याच्या पोलिसाला तयार आहे. लघवीला जाऊन येतो म्हणून यायचं, घरी जाऊन चहा पिऊन येतो. पोलीस आहे का कुठे येतो महाराष्ट्रात? पोलीस स्टेशनच्या समोरच्या बाजूला कोर्टाची इमारत झाली. 2 कोर्ट होते आपल्या विट्याला. कुंभार साहेब आपल्याला आठवत असेल, फक्त 2च कोर्ट होते. पण मी इमारत बांधताना मी 6 कोर्ट हॉल बांधले. उद्या भविष्याचं वेध घेणार मी या ठिकाणी निर्णय केला. मी वकील आहे. मला या ठिकाणी वाटतं इस्लामपूरसारख्या ठिकाणी जर जिल्ह्याचं कोर्ट येत असेल तर माझ्या विट्याला का नाही. आपण ते धोरणात्मक निर्णय घेतला. 6 कोर्ट हॉल बांधले. तर जिल्हा कोर्ट यायला उशीर झाला, पण जिल्हा कोर्ट आणि सेशन कोर्ट आलं. आज त्या इमारतीकडे आपण बघताना मला त्या समाधान वाटतं. नवनिर्मितीचा मला या ठिकाणी आनंद वाटतो. आज या 4 तालुक्यातनं 100 वकील रोज विट्यात येतात, 100 वकील बाहेर जातात, त्यांचं कारकून येते, 4 तालुक्यातनं पक्षकार येते. त्यानिमित्तानं सगळं कामकाज बघितलं की चालायला जागा राहत नाही. इतकं गर्दी कोर्टामध्ये असते, उभा राहायला जागा नाही. की नवनिर्मितीचा आनंद मिळाला पाहिजे. याच्यासाठी सत्ता असावी लागते, याच्यासाठी त्याग करावा लागतो. उभा केला. पण ITIची सुंदर इमारत मला उभा करता आली. ITIमध्ये बाजूला लागून 3 100 मुलामुलींची वसतिगृह आपण केली. मागासवर्गीय मुलामुलींचं वसतिगृह, OBC समाजाचं NTसाठी 100 विद्यार्थ्याचं मुलामुलींचं वसतिगृह, 3 वसतिगृह. सरकारच्या वतीनं सर्व काय असेल ते खाणं पिणं मोफत, शाळासुद्धा तिथं मोफत एका कॅम्पसमध्ये. ब्रह्मानंदजी आपण आठवत असेल, जे मी बोलतोय हे सगळं आटपाडीला मी केले. दुजाभाव नाही केला कधी. जे माझ्या विट्यात ते माझं आटपाडीत, जे माझ्या शिवाजी चौकात ते माझं वाड्या वस्तीवरती. हे राजकारण आपण करत गेलो, त्या सुविधा त्या ठिकाणी करत गेलो. या आमदारकीच्या काळामध्ये मी म्हटलं सगळं कुठं केलंय? तालुक्यासाठी केलंय. झालंय कुठं? विट्यामध्ये झालंय. शोभा कुणाची वाढली? विट्याची वाढली. अर्थकारण कुणाचं उभं राहिलं? विट्याचं उभं राहिलं. हे माझं विटा म्हणून माझ्यासाठी, माझ्या जनतेसाठी हे करता आलं पाहिजे. हे करता आलं पाहिजे. राजकारण करताना राजकारणाच्या निवडणूक
राजकारण करत असताना रस्ते, लाईट, गटार नगरपालिकेची कर्तव्य आहेत. त्यात काही फार मोठं काय होतं असातला विषय नाही. परंतु मला नेहमी वाटतं की हा भौतिक विकास झाला म्हणजे आपल्या परिसराचा विकास झाला असं मानणारा मी कधी कार्यकर्ता नाही. या भौतिक विकासाबरोबर सर्व क्षेत्रामध्ये मला काम करता येतं का? मग कृषी क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, आर्थिक क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल किंवा तुमच्या बुद्धीची कॅपॅसिटी, विचारसरणीसुद्धा बदलण्याचं राजकारण असेल, मला करता येतं का? ते महत्त्वाचं आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये बघितलं की लोकांना जर आपण काही चांगल्या गोष्टी सांगितलं तर लोक स्वीकारतात. आत्ता भाऊनी सांगितलं, टेंबू योजनेचं सांगितलं. मी आमदार असताना 1250 कोटी रुपये सरकारनं दिले आपल्याला. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, शशिकांत शिंदे त्यावेळेला पाटबंधारे मंत्री होते, पतंगराव साहेब, आम्ही सगळे मिळून आलो. माहुलीच्या विहिरीमध्ये पहिल्यांदा पाणी या ठिकाणी टेंबूचं माझ्या मतदारसंघामध्ये मी घेऊन आलो. कधी जाहिरात नाही केली. त्यावेळेला ब्रह्मानंदजी आपण पाणी माहुलीच्या विहिरीतनं पंपहाऊस सुरू केलं. आटपाडीच्या बुधियाळ तलावापर्यंत आपण पाणी घेऊन गेलो आणि इकडं आपण भाग्यनगरच्या तलावात पाणी सोडलं. मी जाहिरात नाही केली. पुढचं पीक तुम्ही काढलं आणि आता मनानं मोजताय. कधीतरी म्हणायचं की योगदान आहे कोणाच तरी. नागनाथांना नायकवडीपासून तुमच्यासारख्या पत्रकारापर्यंत जनरेटर आपण ह्या ठिकाणी उभा केला. बघता बघता पतंगराव साहेब असतील, त्यावेळेचे पृथ्वीराज देशमुख असतील, त्यावेळेचे कोण लोकप्रतिनिधी असतील, आपण सर्वांनी मिळून जनरेटर केला. सरकारच्या मागं लागलो. टेंबू योजना मंजूर झाली. माहुलीपर्यंत पाणी आलं. आमदार राजेंद्र देशमुख असताना 1995 साली ज्यावेळेला पहिल्यांदा मोनार जोशींनी या ठिकाणी कृष्णा खोरे मंडळाची स्थापना केली आणि नारळ फोडला, त्याच वेळेला जवळजवळ 60 ते 70% टेंबू योजनेच्या कॅनॉलचं काम त्याच वेळी पूर्ण झालेलं होतं. कोणाच तरी मानात आपण सगळे मिळून, हे लोकांचं आहे सगळं, माझं आणि तुमचं नाही. कोण कोणाचा जनक नाही. हे सगळं आपलं आहे, लोकांच्यासाठी आपण करतोय. अशा वेळेला ज्या ज्या लोकांनी योगदान केलं त्या प्रत्येकाचं या निमित्तानं ऋणनिर्देश करणं हे नीतिमत्तेचं काम असतं, मोठ्या अंतःकरणाचं काम असतं. करा ना. आपण सर्वांनी केलं, लोकांच्यासाठी केलं. काय मेहरबानी केली नाही. कोणी खिशातलं, मी बी नाही, कोणी खिशातला नाही पैसे घातले, पण ही जाण ठेवता आली पाहिजे. कृषी क्षेत्रामध्ये कामं करत असताना मी तुम्हाला मुद्दाम सांगेन, आता अशोक भाऊंनी सांगितलेल्या पद्धतीने मला असं वाटलं की माझा कार्यकर्ता ग्रामीण भागामध्ये ऊस लावतो, विट्यामध्ये ऊस लावतो. त्या माणसाचा ऊस नेत असताना फक्त सदाशिव पाटलाचा कार्यकर्ता आहे म्हणून त्याच्या ऊसाला कोण हात लावत नसेल किंवा त्याला उशीर करत असेल तर निदान माझ्या तरी कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही एवढी भूमिका मी घेतली. माझ्यासाठी का असेना पण 800 TCDचा एक छोटा दॅगरीचा प्लॅन मी उभा केला. गेली 7 वर्ष अतिशय सक्षमपणे चालवला, चांगल्या पद्धतीने चालवला. मला वाटलं, अशोकभावना वाटलं आपल्या दुधाला चांगलं भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांचं दूध त्या चितळ्यांच्याकडं आणि राजाराम बापूकडे जात होतं. आम्ही सगळ्यांनी ठरवलं आपलं मार्केट आपल्याला उभा करता आलं पाहिजे. तिने आम्ही दोघांनी संघ उभा केला. आज या ठिकाणी मी अभिमानानं सांगतो, गुणवत्तापूर्ण दूध गोळा करणं आणि गुणवत्ताचं दूध मार्केटमध्ये आणणं अतिशय चांगलं काम या दोन्ही संघाच्या वतीनं चाललेलं आहे. मी सांगतो, चितळ्याकडं माझा टँकर गेल्यावर ना तपासला जात नाही, इतकं गुणवत्तापूर्ण दूध आपण गोळा करता आलं पाहिजे. याच्यासाठी राजकारण असलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला काहीतरी गुणवत्ता, स्टँडर्ड, मानांकन ठेवता आलं पाहिजे. ही भूमिका आपल्याला घेता आली पाहिजे. त्यांच्याकडं खरेदी विक्री संघ आहे. मी आमच्या विषयाला सांगितलं खरेदी विक्री संघ काढायचं. आज आपण खरेदी विक्री संघ काढला. 4-6 वर्षामध्ये जवळजवळ 5-6 कोटीची आपण खरेदी विक्री संघाची उलाढाल करतो. 50 वर्षे झाले, अजून 2-4 कोटीतच चाललं आहे. लोकांच्यासाठी करता आलं पाहिजे. करू शकतो आपण. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला या ठिकाणी मानांकन मिळवण्यासाठी काम करता आलं पाहिजे. आपण करू शकलो. शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड काम करता आलं मला. हनुमंतराव साहेबांचं शिक्षण 7वीपर्यंत झालं होतं. त्यांना वाटायचं की ही नवीन पिढी आहे ती सगळं आधुनिक शिक्षण घेता आलं पाहिजे. ह्या नगरपालिकेच्या शाळा आपण केल्या, पण त्यानिमित्तानं हनुमंतराव साहेबांचा सत्कार झाला आणि 5 लाखाची आपल्या अशोक आप्पांनी दत्ताभाऊने थैली अर्पण केली. आपण निर्णय घेतला की या 5 लाखामध्ये आपण या विट्यामध्ये शिक्षणाचं या ठिकाणी वैभव आपल्याला उभा करता आलं पाहिजे. आपण उभा केलं. या 15, 16, 20 वर्षामध्ये बघता हे विटा हे विद्येचं माहेर घर करण्यामध्ये आपण यशस्वी झालो.
मी सुरुवात केली, माझ्याबरोबर अनेकांनी शाळा काढल्या, कोणी लॉ कॉलेज काढली, CBSE काढली, काही इकडं तिकडं काढल्या. आज या विट्यामध्ये मी तुम्हाला अभिमानानं सांगेन, हा विट्यामध्ये आज जसं पुण्यासारखं जवळजवळ सर्व फॅकल्टी आपण उभा करू शकलो. आज विद्येचं माहेरघर म्हणून विटा आपण बघतो. अजून काम करायचं आपल्याला, एवढ्यावरती नाही थांबायचं. मी तुम्हाला सांगेन, बालवाडीपासून महाविद्यालयापर्यंत आणि सर्व वैद्यकीय क्षेत्रापासून व्यवसाय क्षेत्रापर्यंत सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला या ठिकाणी सर्व सुविधा देता आल्या पाहिजेत. बघता माझा विट्यातला विद्यार्थी आणि बाहेर आलेले विद्यार्थ्यांना घरचं खाऊन या निमित्तानं मुंबई पुण्यासारखं गुणवत्तापूर्ण आपल्याला शिक्षण देता आलं पाहिजे. आणि जगाच्या बाजारामध्ये माझा युवक विट्याचा युवक, माझ्या शाळांचा आणि इथल्या विट्यातल्या शाळांचा युवक या सगळ्या स्पर्धेमध्ये टॉप लेवलला असलं पाहिजे, ही भूमिका आपण या ठिकाणी घेतली. आज बघतोय आपण हे सगळं. माझ्या शाळा असतील किंवा इतर काही लोकांच्या शाळा असतील, या ST महामंडळाच्या 65 बसेस आहेत दिलीपराव डेपोला. आपल्या या सगळ्या शाळांच्या मिळून 150 बसेस आहेत. तेवढे शिक्षक, तेवढे विद्यार्थी, तेवढे आया, तेवढे ड्रायव्हर, तेवढे शिक्षकेतर कर्मचारी, तेवढे विद्यार्थी. रोज 2000 विद्यार्थी बाहेरनं विट्यात येतात, रोज 2000 विद्यार्थी विट्यातनं बाहेर जातात आणि सगळ्या शाळांमध्ये 9 ते 10 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. कोणी विचार केला? हे करता येतं, उभा करता येतं, आपल्या समोर उभा करता येतं. तुमच्या समोर उभा आहे. केवढं अर्थकारण फिरतं या गावाचं, एवढं सगळं मी तुम्हाला सांगतो, अभिमानानं नाही सांगत किंवा त्याच्यामध्ये माझा गर्व नाही, त्याचं माझं काही कर्तृत्व सांगत नाही. आज अशोक भाऊ, आमच्या जेवढ्या संस्था आहेत, बँका, पतसंस्था, दूध संघ, सूतगिरणी, कारखाना, सगळ्या गोष्टी आहेत. आज 2000 कर्मचारी माझ्याकडे आहेत. 3.5 कोटी रुपये दर महिन्याचा पगार आहे. 3.5 कोटी कुठं पैसे येतात? विट्यात आहे सगळे. काय सांगता मला तुम्ही? स्वतःच्या स्वार्थासाठी केलं म्हणून, स्वतःसाठी केलं म्हणून एकनाथ काय सांगतास? हां, 3.5 कोटी रुपये विट्यात. कोर्ट आणलं, लाखो रुपये विट्यात. हे अर्थकारण आपल्याला करता आलं पाहिजे. कोण करणार होतं? कोण करणार? आणि मी केलं काय? मेहरबानी केली काय? माझ्या विट्यासाठी करेल, माझ्या लोकांसाठी करेल, भविष्याचा वेध घेऊन मी करेल. आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं, उद्योग क्षेत्रामध्ये काम केलं. मला वाटायचं नेहमी येता जाता आपल्याला MIDC करता आली पाहिजे. त्यावेळेला मी MIDC उभा केली. मला फक्त 150 एकर जागा मिळाली. 150 एकरामध्ये किरणराव तारलेकरांनी वगैरे टेक्स्टाईल पार्क 15-20 एकर घेतली. बाकी राहिलेल्या याच्यामध्ये काही प्रोजेक्ट उभा राहिले. शेजारी माझी सूतगिरणी उभा राहिली. त्याच्या पलीकडे आपण का इंजिनिअरिंग कॉलेज केलं. पण मला एक डोक्यात स्वप्न माझ्या सातत्यानं, मला माझं या ठिकाणी उद्योग क्षेत्रामध्ये प्रचंड काम उभा करता आलं पाहिजे. म्हणून मी तिथं लागणं नसणारे 500 एकराचं मी शासनाला प्रस्ताव दिला. आणि नुसतं नाही, मला हायटेक MIDC पाहिजे म्हणून मी सांगितलं मुख्यमंत्र्यांना. आणि त्याचं नोटिफिकेशन काढलं. विट्याच्या असणाऱ्या या कांबाळे हद्दी लगत 500 एकराची हायटेक MIDC आपल्याला झाली पाहिजे. भूमिका आपण घेतली. सगळं नोटिफिकेशन झालं, लोक यायला लागले, तर तो मोजणी करायला सरकारच्या सगळ्या प्रक्रिया सुरू झाल्या. आणि बरोबर त्यावेळेला खांबाळे गाव उठवून बसवलं आणि त्याने सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला MIDC करायचं नाही, आम्ही तुम्हाला होऊन देणार नाही. 14ला माझा पराभव झाला. तत्कालीन आमदारांनी पहिलं काय काम केलं असेल तर ते नोटिफिकेशन रद्द केलं आणि त्यांचा खांबाळा सत्कार घेतला. नाही, उद्या भावी पिढीला या ठिकाणी माफ नाही, भावी पिढी करणार. तुम्हाला मी आज सांगतो, ही जर MIDC जर झाली असती ना, तर आत्ता कवठ्यापासून मिरजेपर्यंत जे काय आत्ता दिसतंय तुम्हाला सगळे कारखाने माझ्या विट्यात आले असते. केवढं राजकारण घडलं असतं, केवढा बदल ह्या ठिकाणी करता आला असता, केवढ्या प्रकारचं अर्थकारण आपल्याला उभा करता आलं असतं. हे व्हिजन कोण ठेवणार का? हे कोण करणार का? सदाशिव पाटलाचं घर संपलं म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी काय सूर्यचंद्र तारे मिळणार आहेत? काय बक्षीस मिळणार आहे का? तुम्हाला काय या ठिकाणी अंगावरती 10 किलो मांस वाढणार आहे? विकासाबरोबर चला, विकासासाठी चला. दिलेल्या संधीचा कमाल मर्यादेपर्यंत या ठिकाणी लोकांच्यासाठी सगळं होता. हनुमंतराव साहेबांनी आम्हाला सांगितलं, लोकांनी दिल्यानंतर ते लोकांच्या मध्ये होता, भरभरून लोक आपल्याला देतात. हे राजकारण हनुमंतराव साहेबांनी आम्हाला शिकवलं. इतके वर्ष मी इलेक्शन केलं. प्रत्येक वर्षी तुमच्या समोर येतो, प्रत्येक इलेक्शनला
5 वर्षामध्ये मी काय केलं ते तुमच्या पुढं मांडतो, पुढच्या 5 वर्षात काय करणार हे तुमच्यासमोर सांगतो. ते केलेलं पुन्हा मांडतो, पुन्हा तुम्ही भरभरून आम्हाला यश देता आणि अधिकचं प्रत्येक चांगली गोष्ट करत गेलो. पारंपरिक रूढी संस्कार जपता जपता ह्या शहराला आधुनिकतेची जोड देता आली पाहिजे भूमिका आपण घेतली. आधुनिकतेनं आपण या ठिकाणी सगळं निर्माण करू शकलो. सोपी गोष्ट आहे. सकाळी केलेली भाजी ताटात वाढली तर बायकोच्याकडे तोंड वरडाटून बघतोय, डोळं मोठं करून, सकाळचंच वांगं वाढलेस, आज काही केलं नाहीस का? हे तर 40-40 वर्ष तळहातातल्या फोडासारखं आम्हाला जपतात. काय ह्या लोकांचं कौतुक करावं, किती करावं कौतुक? इतकं सोपं आहे, 40-40 वर्ष. पण त्याचबरोबर कमाल मर्यादेपर्यंत तितकंच प्रेम आणि विश्वास मी तुम्हाला दिला, तुम्ही मला दिला. म्हणून आज इतकं संगपणे विटा. मी अनेक वेळेला सांगितलं, माझ्या विट्यामध्ये गुन्हेगारी नाही, विट्यामध्ये माझ्या दादागिरी नाही, चोऱ्या मारामाऱ्या दरोडे भानगड नाही, माझ्या गावामध्ये जातीय दंगल नाही, माझ्या गावामध्ये धार्मिक तेढ नाही, होऊन बी देणार नाही. पालकत्व मायाड आहे, चालणार नाही. हे सगळं ह्याचं दमन करता आलं पाहिजे. सद्गुणांना वाव देता आला पाहिजे, तमोगुणांचं दमन करता आलं पाहिजे, सद्गुणाला ते प्रोत्साहित करता आलं पाहिजे. आणि सगळं मातृक संस्था म्हणून नगरपालिकेच्या माध्यमातून या सगळ्यांच्या सहकार्यानं करता येतं. 40 वर्ष आम्ही करून दाखवलं. म्हणून तुमच्यासमोर कुणी किती वाईट बोलू दे आमच्याबद्दल, कुणी किती काही सांगू दे, मी माझ्या आयुष्यामध्ये कोणाचं अकल्याण केलं नाही, कुणाचं अहित केलं नाही. कधी कुणाला या निमित्तानं कधी आपल्याला राजकारणामध्ये आडवं येतो म्हणून त्या विचारावरती मी कधी अन्याय केला नाही. माझा दावा आहे सुद्धा. विरोधक मी जर रस्त्यानं चाललो ना, माझ्या नजरेला नजर देत नाहीत, बघितले की बोळा शिरतात, टपरीवर शिरतात, हॉटेलला शिरतात. नाही, हे नीतिमत्तेचं राजकारण उभा करू शकतो का आपण? ही नीतिमत्ता तुमच्याकडे आहे का? याच्यासाठी हे राजकारण महत्त्वाचं असतं. नीतिमत्तेचं राजकारण, विश्वासाचं राजकारण, प्रेमाचं राजकारण, मी तुमचा तुम्ही माझा, हे ठिकाणी भूमिका आपण निर्माण करू शकतो का? भरभरून विट्याने मला प्रेम दिलं. कधी सुद्धा मी इलेक्शनमध्ये उभा राहिलो आणि विट्यानं मला कमी मतदान दिलं असं झालं नाही. तुम्हाला 40,000 मतदान वाढून दिलं तर किती तुम्हाला फुशारकी यायला लागली, किती तुम्हाला आता या ठिकाणी अभिमान वाढला, किती अहंकार तुम्हाला वाढला. अनिलरावने आणि मी बी राजकारण केलं. दिलीपराव वैयक्तिक कधी नाही मी बोललो, विचारावरती बोललो. माझ्या राजकारणामध्ये मी सातत्याने ठेवलं, राजकारणामध्ये विकास कामाची स्पर्धा पाहिजे, स्पर्धा पाहिजे. उलट आहे बरोबर. मी माझ्या लोकांसाठी कारखाना काढला, काय तिथं काय बरं, ती बी झालं ती झालं, 4-5 लोकांनी चालवाय घेतलं तरी चाललं नाही. आणि मग आता अशोकरावांनी सांगितलं आता कोणतरी खमक्याला द्यायचं म्हणून विश्वनाथ कदमाने या विषय घेतला. तुमची सूतगिरणी होती, मी सूतगिरणी काढली. देशातल्या सगळ्या सूतगिरण्या आज या निमित्तानं निम्यार्ध्या बंद आहेत, निम्यार्ध्या नुकसानीत आहेत. फक्त किरणरावच्या नेतृत्वाखाली माझी सूतगिरणी चालू आहे. माझ्या कामगारांच्या पोटावर मी पाय आणणार नाही. भले दर महिन्याला मला किती नुकसान होतं आणि किती घाटा होतो मी दाखवणार नाही, पण चालू राहिली पाहिजे माझी सकारात्मक राजकारण करता आलं पाहिजे आपल्याला. सगळ्या संस्था उभा केल्या, बँका, पतसंस्था, शाळा, कॉलेजेस, काय काय केलं नाही मी या ठिकाणी, सगळं मला करता आलं. पण वैयक्तिक नाही. फक्त काय कार्यकर्ते असते होते, ते कार्यकर्ते मात्र एकमेकाला ओळख देताना सांगायचे. त्यांचे कार्यकर्ते मला म्हणणार टोपी आणि आमचे कार्यकर्ते त्यांना म्हणणार चष्मा. यापेक्षा आम्ही काय एकमेकाला डिवचलं नाही, यापेक्षा एकमेकावर टीका केली नाही, यापेक्षा कोणाचं घरगुती आम्ही कधी काढलं नाही, यामध्ये कोणी कधी काही व्यवहार केले आम्ही बघितलं नाही, यामध्ये कधी कोणाला व्यक्तिदोष नाही निर्माण केला. माझं वय वर्ष 70 आहे. याच सत्कार सभेमध्ये आमदार नक्कल माझी करतात. काय मला यातना झाली असतील, माझ्या पोराच्या वयापेक्षा वय लहान आहे, नक्कल करता, छाती वाटून सांगता. आतापर्यंत मी गप होतो, आता इथनं पुढं मी गप राहणार नाही. यापूर्वी मला अडवायला माझा बाप होता, आता मला अडवाय अरे काय बुलडोजर फिरवतो आमच्या घरावर.
काय काय करणार आहात? करणार म्हणजे काय करणार आहात ते तरी सांगा. संयमाचं मी याकडे राजकारण केलं, आत्तापर्यंत करत आलो. मला आश्चर्य वाटेल, तुम्ही पत्रकार साक्षी झाला आहे, माझ्या संपर्क कार्यालयावर दगडफेक झाली, बोललो मी काय? संपर्क कार्यालय माझ्या घरावर चालून आली आमदारकीच्या काळामध्ये, कोणाला बोललो नाही. कदाचित चुकलं असेल माझं, मी कोणाला दुखावलं असेल, माझ्यातून काहीतरी प्रवास झाला असेल, कदाचित त्या लोकांचा गैरसमज झाला. येशू ख्रिस्ताने जसं की मला खिळे ठोकणाराला तू माफ कर रे परमेश्वरा, माझ्यावरती चालून येणाराला माफ करा. नाही आपल्याला काय करायचं? पुन्हा नवी भरारी, पुन्हा नवीन पद्धतीचं राजकारण, पुन्हा नवीन दिशा आणि पुन्हा लोकांचं हिताचं कल्याण. हे करता येतं का? हे जमतं का? याच्यासाठी हे राजकारण करता येतं का? म्हणून या निवडणुका महत्त्वाच्या. कोणाची जिरवायची आहे आणि कोणाला अडवायची आहे नाही. संधीला या ठिकाणी आपल्याला गवसणी घालता आलं पाहिजे, संधीचं सोनं करता आलं पाहिजे, त्याच्यासाठी निवडणूक आहे. मी आता हे सगळं तुम्हाला 2021पर्यंत सांगितलं. मी पुन्हा का सक्रिय झालो ते बी तुम्हाला सांगतो. 2016ला आमच्या प्रतिभा पाटील नगराध्यक्ष झाल्या आणि 2016पासून 21पर्यंत ठीक होतं सगळं. 2021ला आपण क्रांती घडवली. हे विटे शहरामध्ये सर्व शिक्षा अभियान राबवलं, स्वच्छता अभियान राबवत असताना आम्ही सगळ्यांनी आपण एकसंघपणे काम करण्याचा निर्णय घेतला. बरोबर मागच्या 20 तारखेला 4 वर्षे पूर्ण झाली. विट्यामध्ये आमच्या सगळ्यांचं योगदान महत्त्वाचं. ब्रँड ॲम्बॅसिडर जरी वैभवदात असले तर ब्रँड ॲम्बॅसिडर तुम्ही सगळे होता. तुम्ही ठरवलं नाही माझ्या शहराला नंबर आणून द्यायचा, कोणत्याही परिस्थितीमध्ये देशामध्ये नंबर आपला आला पाहिजे. लहानापासून मोठ्यापर्यंत, आबालवृद्धापर्यंत, छोट्या मोठ्या गरीब श्रीमंत सगळ्यांनी निर्णय केला. आपण शाळा, कॉलेजेस, ट्रस्ट, संघटना सगळ्या या ठिकाणी सामील झाल्या. बघता बघता एक माहोल तयार झाला आणि बघता बघता 1 लाख लोकसंख्येच्या आतल्या शहरामध्ये देश केवढा मोठा, 1 लाख लोकसंख्येच्या शहरामध्ये विट्याचा पहिला नंबर. या लहान मुलाला जरी आम्ही या ठिकाणी इतकी चांगली सवय लावली होती, एखादं चॉकलेट खाल्लं, बिस्किट खाल्लं तर सुद्धा कागद खिशात ठेवत होता लहान मुलगा तो किंवा मुलगी, आणि घरी गेल्यानंतर मग डस्टबिनमध्ये टाकत होता. हे संस्कार, हे खरं म्हणजे अभियान केलं आपण सगळ्यांनी. काय आहे स्वच्छतेची परिस्थिती या 4 वर्षात? काय परिस्थिती? नगरपालिकेमध्ये प्रशासक आहे, काय त्या प्रशासनाची परिस्थिती तिथं? कोण कोणाला? मी वर जाताना भीती वाटते एवढ्यासाठी वेगळ्या पद्धतीचा अर्थ काढू नका. आज त्या नगरपालिकेमध्ये जे कोण आहेत माणसं, ती सगळी केडरची माणसं आहेत. तिथं स्थानिक माणूस कुणीही नाही. मग वर जात असताना कोणत्या डिपार्टमेंटमध्ये कोण काम करतो, कोणाला सांगितल्यानंतर माझ्या प्रश्नाची दाद लागेल, कोण कुठे कसा आहे, अधिकारी आहे, काही माहीत नाही. आज या निमित्तानं नगरपालिकेकडे जाताना प्रत्येक माणसाचा गोंधळ उडतो. तुम्ही त्याचा अर्थ असं करू नका की भीती वाटते म्हणजे काय, तिथे काय काटेकोराडे घेऊन माणसं कोण नाही. तुम्ही काय सांगितलं, पंचायत समितीत गेल्यानंतर भीती वाटत नाही, इकडं जाताना भीती वाटत नाही, नगरपालिकेत मात्र जाताना भीती वाटते म्हणून सांगतात. अनावत भीती. माझी दाद कोण घेणार? माझ्या कामाला न्याय कोण देणार? मला तिथं या जावा कोण म्हणणार? माझं तिथं आदरातिथ्य कोण करेल? मला नगराध्यक्ष शेजारी बसवायची संधी कोण देईल? माझ्या कामाचं या ठिकाणी पुढच्या काळामध्ये काय होईल? अशा प्रकारची अनाहूत भीती नागरिकाच्या मनामध्ये आहे. ते मी सांगतो. मी कुठे सांगितलं काय भीती वाटते म्हणून? आज स्वच्छतेचा बोजवारा मी मुद्दाम या ठिकाणी तुम्हाला सांगेल. आपलं जे कचरा सेंटर आहे ना, इतकं स्वच्छ आम्ही ठेवलेलं होतं. तिथं एखादं 2 घास खायचे प्रसंग आले डबा सोडून तरीसुद्धा तिथं घाण वाटणार नाही, इतकं स्वच्छ आपलं हे कचरा कोण. त्या कचरा सेंटरमध्ये विटा काढणं, विद्युत करणं, गांडूळ खत करणं, प्रक्रिया करणं, सगळ्या गोष्टी आपण केल्या. आज काय परिस्थिती आहे? आज कोणाचा पायपोस कोणाच्या पायामध्ये नाही. आज आम्ही जर घंटागाड्या वेळेवर येत नाहीत, कचऱ्याचा ठिकाणी ओसंडून वाहतो, गटारी सगळ्या भरलेल्या आहेत. या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये केलेल्या योगदानाची शून्य किंमत तुम्हाला आहे. वाईट वाटलं मला बरं का मोहिते सरकार, सुपरवायझरनं तिथल्या असणाऱ्या महिलेचा विनयभंग करावा या नगरपालिकेच्या इमारतीमध्ये. दुर्दैव आहे या ठिकाणी. पवित्र आम्ही या ठिकाणी नगरपालिका ठेवली, नीतिमत्तेची नगरपालिका ठेवली,
एक सुपरवायझर तिथं विनयचा भंग करतो, कोर्टामध्ये आपल्या पोलीस स्टेशनमध्ये केस जाते. काय चाललं आहे प्रशासकाचं? काय करता तुम्ही या निमित्तानं? त्याच्यापेक्षा दुर्दैव तुम्हाला माहीत असेल, त्यावेळेला हे औंधकर इथं आले. औंधकर आले त्यावेळेला दिलीपराव त्यांना कोणी स्वीकारत नव्हतं. टाईम सांगा बरं का मला. कोण स्वीकारत नव्हतं. अनिलराव तिथं हे होते, आमचे पंकज पाटील बदलून गेले. कोण मुख्याधिकारी नव्हतं, जिकडं तिकडं होते. फक्त हा एकमेव औंधकर हँग होता. त्याला कुठे मुख्याधिकारी कोण घेत नव्हतं, कारण का त्याचा स्वभाव सगळ्या महाराष्ट्राला माहीत होता. एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर ह्यांची बैठक झाली. एकच म्हणले मुख्याधिकारी शिल्लक आहे, तेवढा तुम्ही घेता का? हिने सांगितलं सदाशिव पाटलाची पार्टी संपवायची जर त्याने हमी दिली तर मी त्याला घेतो. त्याला आणलं इथं, वर्षभर कामकाज केलं. प्रचंड जेवढं आम्ही सांगू त्याच्या बरोबर उलटं, बरोबर त्रासाचं, बरोबर ह्या निमित्ताने सगळ्यांचं या ठिकाणी खच्चीकरण आणि डिस्करेज करायचं काम झालं. बसलेला सगळा कोंडक बसवलेली सगळी घडी विस्कुटून टाकली. शेवटी 2 लाख रुपयाची लाच घेताना सापडलं. नाथबाबाची कृपा म्हणून माझी म्युन्सिपाल्टी वाचली. काय चाललंय? काय होणार आहे इथं? काय ह्या गावामध्ये चाललंय? काय चांगलं घडणार का नाही? या 4 वर्षामध्ये कोणती चांगली गोष्ट घडली मला सांगा. कोणती चांगली गोष्ट घडली? एक तरी सांगा का? नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा आमदारकीच्या माध्यमातून या शहरामध्ये हे घडलं. मी आता बोट घालून सांगतो, हे केलं, हे केलं, हे केलं. सांगा ना. या 4 वर्षातलं एखादं काम झालं. घराघरामध्ये भांडणं लावणं, घराघरामध्ये गंभीर आहे. राजकारण होऊन जातं. आज या ठिकाणी असणाऱ्या ह्या सगळ्या लढती तुम्ही बघितली की त्याची प्रचिती तुम्हाला येईल. माझ्या घरामध्ये सुरुवातीला बेबनाव. मी माझ्या दोन्ही पोरांना पुतण्यांना सांगितलं नाही चालायचं बाबा. ते काल भाषणात सांगितलं की माझ्याकडे आले काम करून गेले. नाही, हनुमंतराव साहेबाचे वारसदार आपण आहोत. लोकांच्या समोर जाताना तुमची आमची एकी असली पाहिजे. घर आपलं बरोबर असलं पाहिजे. आपल्याला संस्काराचं राजकारण करता आलं पाहिजे. माझ्याबरोबर चला. अरे दोघा पोरांनी ऐकलं. बरोबर आहे तपास. अशोक गायकवाडच्या घरात काय? अजितराव काम करतायत चांगलं. अशोकरावने एवढं संस्था उभा केल्या, सगळं राजकारण चांगलं उभं केलं. विधायक स्वरूपाचं राजकारण करायला लागले. ते आपलं ऐकत नाही म्हटल्यानंतर किसन अण्णाला बाजूला काढलं. त्यांच्या विरोधात किसन अण्णा. वार्ड क्रमांक 8मध्ये उमेदवारी. भावाविरुद्ध भाऊ. नाही आहे ते. विटे शहरामध्ये असं नाही कधी घडलं. गोळवण्याच्याच भांडणं. तुमचंच घर. मयुरुष्ला आणि विनोद गोळवरी चुलत्या पुतण्यात भांडणं. वार्ड क्रमांक 4मध्ये संजय सपकाळ एवढं चांगलं काम करतोय, त्याला शह देण्यासाठी प्रकाश सपकाळाला उभा केला. सख्खे चुलत भाऊ एकामेकाविरुद्ध. किंबहुना या विट्याच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नाही. 4 वर्षात घडलं. वार्ड क्रमांक 13मध्ये आता प्रशांत कांबळे, मालती कांबळे, विश्वनाथ कांबळे सगळे चांगली माणसं आहेत. आज त्या घराला शह द्यायचा म्हणून त्या भालचंद्राला फूस लावली आणि प्रशांत कांबळेच्या विरुद्ध भालचंद्राला उभा केलं. नगरपालिकेच्या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये एक सख्या भावाविरुद्ध सक्का भाऊ कधी उभा राहिला नाही. कधी नाही उभा राहिला. हे राजकारण आम्ही कधीच केलं नाही, करू देणार नाही. ही प्रवृत्ती या निमित्तानं आपल्याला बंद करावी लागेल. म्हणून निवडणूक महत्त्वाची. तुम्हाला गंमत वाटते वे? आतापर्यंत एकोप्यानं जमलेला समाज, एकोप्यानं राहिलेलं माझं गाव, एकोप्यानं चाललेलं माझं गाव, नीतिमत्तेचं गाव, शांत गाव, तुम्हाला गंमत वाटते हे सगळं विस्कुटून टाकायला? नाही चालणार. म्हणून हे राजकारण आपल्याला पुढच्या काळामध्ये चालवावं लागेल. मला या ठिकाणी मुद्दाम सांगतो मी तुम्हाला. वेळ जरा कमी आहे, बोलायला भरपूर असते, परंतु हे सगळं आहे ना, आम्ही सगळ्यांनी, सगळ्या पुढाऱ्यांनी, नेत्यांनी सगळं जपून ठेवलेलं आहे. हे वाडा चिरेबंदी आहे. चिरेबंदी वाडा आहे माझा. विटामध्ये चिरेबंदी वाडा आहे. उद्या जर निवडणुकीमध्ये होणार नाही का मला खात्री आहे, पण जर काय बरं वाईट झालं ना, या वाड्याला सुरुंग लागल्याशिवाय राहायचं नाही. सुरुंग लागल्याशिवाय राहायचं नाही. आणि सगळं संपून जाय. जसं म्हणजे जसं कुपवाडमध्ये आणि मिरजेमध्ये चालली तशी बेबंदशाही, कोणावरती कोणाचं कंट्रोल नाही, प्रचंड गुन्हेगारी, रोज भोक्साभोक्षी, रोज भांडणं, रोज टोळी युद्ध, रोज बेबंदशाही, रोज अराजकता,
कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. गावामध्ये कोण ऐकायला तयार नाही. ज्याचं घरात गेल्यानंतर वाढ म्हटलं तर वाढत नाही. तो म्युन्सिपाल्टीमध्ये टेबलावर पाय ठेवून बसलेला तुम्हाला दिसेल. ही वाईट परिस्थिती माझ्या विटेची होईल, त्याच्यासाठी मी तुमच्याबरोबर. हे का निवडणूक मला महत्त्वाची आहे, त्याच्यासाठी निवडणूक महत्त्वाची आहे. नाही मी हे सगळं नष्ट होऊन देणार, हे मी कधीही विट्यामध्ये घडू देणार नाही. निदान माझ्या जीवा आहे तोपर्यंत. माझ्या माघारी काय व्हायचं असेल ते होते. पण जे चांगलं आणि आत्तापर्यंत जपून ठेवलेले संस्कार, या निमित्तानं विटेकरांचं हे सगळं हित मला या ठिकाणी सुरक्षितपणे, हा सगळा मंगल कलश मला पुढच्या पिढीकडे मला एक ठिकाणी संस्कारित करायचा आहे, संक्रमित करायचं आहे. आणि त्याच्यावरती सुद्धा माझं लक्ष राहील. मी आजच तुम्हाला सांगतो, हे सगळी बेबनाव आणि हे प्रवृत्ती, हे सगळे वाईट विचार आणि वाईट सगळं होत असलेलं विट्यातलं सगळं सरळ होईपर्यंत माझ्या नगराध्यक्षाच्या खुर्ची लावून मी बसेन. सगळं सरळ तयार करून देईन, व्यवस्थित तयार करून देईन. ती भूमिका मी या ठिकाणी मांडतोय. ही भूमिका तुमच्या विटेकरांच्या. विटेकरांना तुम्हाला गंमत वाटते, आमच्या सगळ्यांनी मिळून प्रचंड त्यागाने हे उभा केले. आम्ही कधी आमची बायका पोरं बघितली नाही, दिवस रात्र बघितला नाही. जे जे गावामध्ये होतं त्या सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी पालकत्व स्वीकारलं. चांगल्याचं यश घेतलं तसं वाईटाची सुद्धा जबाबदारी घेतली. त्या जबाबदारीतून मी लोकांना सगळ्यांना या ठिकाणी समजून सांगत गेलो. माझ्या यात्रा कमिटीसुद्धा तक्रार, विटा मर्चंट बँकेतसुद्धा भानगड, वाद, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूलमध्ये वाद, MGUMच्या शिक्षण प्रसारक मंडळामध्ये वाद, आमच्यामध्ये वाद, माझ्या यात्रा कमिटीत वाद. अरे इतक्या वर्षाची माझी यात्रा कमिटी चांगली चालवली आहे. आम्ही साधं गणित आहे. आमचा हा नाथबाबा फार गोसाव्याचा आहे, गोसाव्याचं स्वरूप. त्यातला 1 रुपया जरी खाल्ला तर अंगात किडं पडणार हा नाथबाबा आहे. कशाला कोण करते हो? काम करतो, एखादी चूक होती, पण ती तरी कशासाठी करत होतो आम्ही? आता हे नवीन झालं, आमचे शहाजीराव आहेत, माणसं थकली सगळे यात्रा करून. 15 दिवस सगळ्या गावातनं हिंडायचं, पैसे गोळा करायचं, उन्हातानातनं हिंडायचं. आता होत नाही त्यांना. काहीतरी आपण एक कॉर्पस फंड उभा करूया आणि त्या फंडाच्या माध्यमातून व्याजावरती यात्रा कमिटीचं काम व्हावं, ही भूमिका आपण घेतली. म्हणून त्या जागेचा व्यवहार केला. पुन्हा आमच्या लक्षात आलं की चुकलं म्हटलं, दुरुस्त बी केला. परंतु त्याच्यावरती किती राजकारण करावं? चौकामध्ये उपोषणाला बसता काय वाटतं आपल्याला? देवाच्या कामातसुद्धा हत्ती आम्ही आमच्या प्रेमानं आणला, हनुमंतराव साहेबांनी आणला. गेला, मला लहान मुलं म्हणले, भाऊ हत्ती पाहिजे गावाला. मी हत्ती घेऊन आलो, चांगला सांभाळ. दुर्दैवानं त्याला जखमा झाल्या, दुर्दैवानं तो आजारी पडला, मणक्याचा विकार सुरू झाला. अनेक डॉक्टरांना दाखवलं, डॉक्टर म्हणले आता हा इलाज आमच्या हातात नाही, तो तुम्हाला वनताराला नेल्याशिवाय तो बरा होत नाही. ते लोक आले, घेऊन गेले. त्याच्या नावानं राजकारण, मुक्या प्राण्याच्या नावानं राजकारण. आणलेला हात कोण विकू का? आहे का कोण? काय जरा तरी काय शरम, लाज, लज्जा, बोलताना काहीतरी बोलतोय आपण. विकाय आणला होता? उपस्फुटी मरतोय आम्ही. माझ्या लहान लहान मुलांची भावना होती, आपल्या गावाला हत्ती असावा, माझं हत्ती तो माझ्या गावामध्ये डोलावा, वैभवानं डोलावा, ह्या चांगल्या हेतून मी आणला होता. त्या वनताराला आता नांदीच हत्ती नेला. आता काय केलं आता? आणि कालची बातमी आहे, वनतारा जगामध्ये स्टँडर्ड ठेवणारं हे वन्यजीव संरक्षण करणारं केंद्र आहे. माझा आता 12 झाला, बास झाला, जाऊ तिकडे काय असेल. गावाला गरज ओळखून आपण काम केलं. क्रीडा संकुलाचं तुम्हाला मी उदाहरण देईन. क्रीडा संकुलाचा ह्या जाता त्या मेटकरी बहीण आहेत ना, त्यांचा एक सावत्र भाव आहे. त्या सावत्र भावाला मी मदत केली आणि त्यानं मला 5 एकर जागा दिली मोफत. या जसं त्या भगिनीला सहकार्य केलं 20 वर्ष, तो भाऊ सुरुवातीला ते डोक्यावर परिणाम झाला होता. त्या बिचारीनं 5 वर्ष दवाखाना केला, तो सरळ केला, तुमच्यासमोर माईकवरती बोलला. मनोरुग्ण आहे, कपडे फाडलेत, चिंचेत चापसतो, काय झाले ते म्हणून सांगतोय, बोलतोय. काय आमच्यावर आरोप करता? ही प्रवृत्ती ठेसायची नाही, होणार नाही सफळ. त्या बिचारीने मला त्याच्या सावत्र भावाने मी त्याला मदत केली. या सगळ्या भावाच्या वाटण्या झाल्या. तो अळसून असतो शिवाय. त्याला काही जागा मिळाली, 5 एकर जागा. तो भाऊ म्हणला, तुम्ही सगळं करून दिले मला, बाकीचं सगळं मला सगळं मिळालं आहे, मला ही 5 एकर जागा तुमच्या नावं करायची आहे.
जसं मंगल कार्यालयाची जागा हनुमंतराव साहेब म्हणले, जाऊ दे तिकडं, माझं पाराबोळाबांचं काय होईल, गावाला एक मोठं कार्यालय असावं, यात्रा कमिटीच्या नावावर करूया. ती केलं नसतं ना, काही झालं नसतं. तसं माझं झालं आता. ती जागा त्यांनी बिचारून माझ्या नावं करताना मी सांगितलं, बाबा माझ्या नावं करू नकोस, माझ्या नावं केलीस तरी मी वापरणार नाही. माझ्या गावाला क्रीडांगण नाही म्हटल्यानंतर तेव्हा म्हटलं मग तुमच्या नावावर घ्या, तुम्ही द्या सरकारला. मी माझ्या नावावर जागा घेतली 5.5 एकर आणि मी सरकारला 99 वर्षे करारानं वर्षाला 1 रुपये भाड्यानं सरकारला दिली. मी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा काय केलं असेल त्या जागेला कंपाऊंड केलं. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं बॅडमिंटन हॉल बांधला. बाजूला त्या ठिकाणी नगरपालिकेला जागा दिली, जलतरण तलाव बांधला, 400 मीटरचा ट्रॅक केला, हेलिपॅडसुद्धा उतरायची सोय केली, हेलिकॉप्टरसुद्धा उतरलं पाहिजे. माझी आमदारकी गेली. 2014 ते 2025 अध्यक्ष कोण, त्या क्रीडा समितीचा आमदार, या बाप लेकाने 1 रुपया खर्च केला नाही. मला वाईट वाटतं अंतकरणापासून. बाबळीचे झाड आणि घाणेरे उगवले. मला वाटतं माझ्या गावाला क्रीडांगण असलं पाहिजे, क्रीडा क्षेत्रात मला काम करता आलं पाहिजे. चांगल्या प्रकारचं कुस्ती केंद्र आपण उभा केलं, सगळ्या प्रकारचे तिथे अत्याधुनिक साधनं आली पाहिजे, युवकांना बलसंवर्धनाचं काम करता आलं पाहिजे. माझ्या विट्याचं नाव सगळ्या देशभरामध्ये गाजतं झालं पाहिजे. आज नुसती तालीम काढली मी, तर तालीम काढली तर एखाद्याला कुठेतरी ग्राउंडवरती गेल्यानंतर, मैदानावर गेल्यानंतर हे तो बघ आदर्श कुस्ती केंद्राचा पट्टा आहे बघ म्हटला तर किती आम्हाला अभिमान वाटतो. आज 30 एक मुलं बलसंवर्धनाचं काम करतात. हे कोण करणार का? हे कोणाच्या डोक्यात आहे का? यासाठी कोण योगदान देणार का? यासाठी राजकारणाचा या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं कोण वापर करणार का? हे महत्त्वाचं असते बाबांनो. हे सगळं सांगायला आणि ऐकायला तुम्हाला बरं वाटतं आहे. प्रचंड त्यागातनं उभा केलं आहे, प्रचंड त्यागातनं उभा केला आहे. हे जपायचं आहे. उद्या काम तरी होईल, चांगल्यापणे पाणी योजना होईल, भुयारी गटार योजना होईल. तुम्हाला मी सांगतो, मी सत्य वस्तुस्थिती मांडणारा मनुष्य आहे. जेवढ्या नगरपालिकेकडे नाट्यगृह आहेत ना, सगळे ओस पडले. मी नाट्यगृह नाही म्हणणार, मल्टीपर्पज हॉल नगरपालिकेचा, नाटकंही व्हावीत, प्रदर्शनं व्हावीत, व्याख्यानं व्हावीत, साहित्य संमेलन भरावं, वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जावेत. असा एखादा मोठा हॉल करता येईल आपल्याला. गावात समस्या आहे वाहतुकीची, विटतच आहे, सगळ्या शहरांच्यामध्ये आहे. रिंग रोड पर्याय नक्कीच आहे, ओव्हरब्रिजचा सुद्धा पर्याय आहे. कोणचा सोपा अभ्यास करूया, कोणत्या तरी पर्यायाला जाऊया. पार्किंग व्यवस्था, आता दादाने सांगितलेल्या पद्धतीनं नगरपालिकेच्या पुढच्या बाजूला त्रिकोणी जागेमध्ये जर 5-10 मजले आपण जर मल्टीस्टोअर पार्किंग केलं तर सगळाच प्रश्न संपेल. मल्टीस्टोअर, प्रत्येक मजल्यावर गाड्या लिफ्टनं जाव्यात, उभा राहाव्यात, त्याचं मूल्य द्यावं, करता येतं. काय बुद्धीची कीव करावीशी वाटते. म्हणजे तुमच्या घराला पार्किंग आहे का? काय, माझ्या घरात एका गाडीचं पार्किंग आहे. पण ज्यावेळी मी घर बांधलं त्यावेळी तुमचा जन्म नव्हता. नाही, तुमचा जन्म नव्हता त्यावेळेला. 80ला मी घर बांधले, त्यावेळेस विटाशीर फार मोकळं होतं, त्यावेळेस तुमचा जन्म नव्हता. वैभवून माझे घर बांधले, 100 गाड्या बसतील. आता जाऊन बघा येतात आता हरेवाडीला. जग बदललं, आपण बदललं पाहिजे. जगाबरोबर आपल्याला बदलता आलं पाहिजे. आधुनिकतेची कास या लोकांच्या या सुविधाशी जोडता आलं पाहिजे. जे चांगलं ते मला शहरामध्ये निर्माण करता आलं पाहिजे. माझ्या भावी पिढीच्या कल्याणाचं राजकारण मला उभा करता आलं पाहिजे. ते जपलं पाहिजे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी संक्रमित करता आलं पाहिजे. हे करता आलं पाहिजे. ह्याच्यावर बोला, माझ्या समोर येऊन बोला. हे सगळं टिकवण्यासाठी मी काय करेन, काय त्याग करेन ते बोला. हे उसना येऊन बोलायचं बंद करा. आणि मला वाईट वाटतं, आम्ही सुद्धा 10 वर्ष मी आमदार होतो, 12 वर्ष नगराध्यक्ष होतो. मी छाती उठवून बोललो नाही कधी, छाती वाटवून नाही. मी केलं आणि मी करेन नाही. आपण सगळे. आणि मी कोणासाठी? तुमच्यासाठी. तुम्ही कोणाच्या आहात? माझी का मेहरबानी करतोय कोणावरती. पण इतका अहंकार नाही चालत, इतका अहंकार चालत. आणि एका वर्षात तुम्हाला एवढं मताधिक्य मिळालं का मिळालं? एका वर्षात दुर्दैवानं तुमचे आईवडील वारले, लोकांना सहानुभूती वाचली म्हणून तुम्हाला केलं. आणि एका वर्षात तुम्ही इतका अहंकार. अरे सूर्य सकाळी उगवलेला संध्याकाळी मावळतो, एवढ्या घमटीत राहू नका. राजकारण कधी काय घडेल याचा भरोसा नाही. रस्ते लाईट, रस्ते अनेक
परिस्थिती वेगळी आहे. तुम्हाला माहितीसाठी सांगतो. दादाने सांगितल्या पद्धतीनं सुरत झाले, गुवाहाटी झाले, गोवा झालं, पुन्हा विटा आलं. ठरलं होतं काहीतरी करायचं, एवढं द्यायचं तेवढं द्यायचं. काय थोडं दिलं होतं रोख आणि बाकी म्हणून कामातनं द्यायचं होतं. आणि सगळ्यात काम करायचं सोपं काय तर रस्ते लाईट, रस्ते लाईट, रस्ते गटार, रस्ते गटार. ती गटार आहे, ती गटार ही आहे, ती गटार ही आहे. तो रस्ता हे आहे, त्यासाठी हे टाकलेला ह्या क्रशर त्याच्यासाठी आहे. आम्हाला ज्ञान शिकवतोय तुम्ही. गट रस्ता काय काय बोलतोय आपण, काय करतो. आज अर्थकारण तुम्हाला मिळाले, सत्ता मिळाली, सरकारमध्ये काम करायला मिळालं, पण एवढा गर्व आणि अहंकार, गर्वाचं घर खाली माझे विटेकर साक्षीदार आहे. करतील, परवा दिवशी तुम्ही करा. तुम्हाला मी सांगा शेवटच्या मी बोललो शेवटच्या सोसापणे टिंगर करायला लागले. मध्ये जरा मी म्हटलं करते पोरं करू दे, प्रशासक कारभार जरा थांबतो, करू दे त्यांना काय करायचं. पण ज्या दिवशी मला वाटलं की ह्या भावी पिढीचं भवितव्य धोक्यात आहे, झपाटून मी काय कामाला लागलो. आणि आजही तुम्हाला सांगतो, या सगळ्या विट्याची घडी पुन्हा बसवल्याशिवाय मी जात बी नाही आणि तुम्हाला बी सोडत नाही. एवढंच या निमित्तानं मी सांगतो. बरंच बोलण्यासारखं आहे, तुम्हाला बी ऐकाय बरं वाटतंय. पण इतकं सोपं नाही बाबांनो, प्रचंड मेहनत घ्यावी लागते त्याच्यासाठी. आज माझ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आपल्या समोर आहेत. त्यांचा जास्त किती वेळ आहे त्यांचं या ठिकाणी परिचय करून द्यायचा होता, पण मी काय वेळेसंदर्भात मी देऊ शकतो नाही. पण तरी परंतु नगराध्यक्षपदाचे उमेदवार आमच्या प्रतिभाताई चोते उर्फ नानी. ही मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. सगळ्या लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध, सगळ्याच्या बरोबर या निमित्तानं राहणं, सुखदुःखामध्ये जाणं, 24 तास तुमच्यापाशी उपलब्ध असणाऱ्या नगराध्यक्षा. आयुष्यभर या ठिकाणी अविनाश दोघं मोटरसायकल गावात हिंडतेत, फिरतेत, जातेत, येतेत, करतेत. नगराध्यक्षपदाचे उमेदवार, प्रचंड मेहनत आणि व्हिजन असणारं हे नेतृत्व आहे. कारभार कोण करणार? प्रतिभा नानी करणार. मार्गदर्शन कोण करणार? तर सदाशिव पाटील करणार. तुम्ही कशाला काळजी करता? तुम्ही कशाला काळजी करता? हे सगळं मी तुम्हाला या ठिकाणी करून देतो. बसा. राहिलेले बाकी सगळे लोक या निमित्तानं समोर आहेत. ते सगळे उमेदवार या निमित्तानं पुढच्या काळामध्ये या विट्याचं असणारं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये यशस्वी होतील. तुम्हाला मी खात्री देतो, मी गॅरंटी, सदाशिव पाटलाची गॅरंटी, पुन्हा विटा वैभवशाली केल्याशिवाय मी थांबणार नाही. तोपर्यंत मी या ठिकाणी जीवाय तोपर्यंत करेल. एवढे या निमित्तानं सांगतो. भारतीय जनता पार्टीला यशस्वी करा, मतदान करा. तुमच्या सगळ्यांना मी विनंती करणार आहे, प्रसंग फार गंभीर आहे. कदाचित या निमित्तानं जर काही घडलं तर आत्तापर्यंत केलेली माझी सगळी मेहनत वाया जाईल. कृपया मला संरक्षण द्या, माझ्याबरोबर राहा, मला मदत करा, माझ्याबरोबर सहकार्य करा, माझ्या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या. आयुष्याच्या अंतापर्यंत तुमची सेवा करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.